नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, संध्याकाळचे 5:45 झालेले आहेत. म्हणजे मला मेट्रो स्टेशनला येईपर्यंत 5:45 होऊनच जातात. आपण आपल्या विषयाबद्दल बोलणारच आहोत. विषय काय आहे काय नाही ते तुम्हाला समजणारच आहे पुढे. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आत्ता म्हणजे मी 5:30 वाजता ऑफिसमधून निघालो, तर पावणे म्हणजे इथं मेट्रो स्टेशनला येईपर्यंत मला 5:45 होऊन जातात, बरोबर की नाही. तुम्हाला पण म्हणजे याच्याविषयी मी व्हिडिओ बनवलाच आहे. मी घरापर्यंत कसा जातो काय नाही, मेट्रोने, बोटीने, रिक्षा पकडून, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत. त्याच्याबद्दल काही मी जास्त बोलत नाही. आणि तुम्ही फक्त आता मुंबईची मेट्रो बघा, मुंबईची गर्दी बघा. जे मुंबईमध्ये माझे सबस्क्रायबर असतील त्यांना पण मुंबईची काय लाईफ आहे काय नाही ते तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. जास्त म्हणजे वेगळं सांगायलाच काय नको. बरेच जण मुंबई सोडून आपले गावी स्थायिक झाले. त्यांना माहिती आहे की मुंबईची लाईफ आता एकदम धगधगची झाली आहे, म्हणून मुंबईमध्ये काय राहिलेत नाही. बाकी जण आपले मुंबई सोडून गावी स्थायिक झाले, मग छोटे मोठे उद्योगधंदे त्यांनी चालू केलेत. आपण आपल्या विषयाबद्दल बोलणारच आहोत. तोपर्यंत तुम्ही या गाड्या बघा, ट्रॉफिक बघा, त्याच्यानंतर मोठमोठ्या बिल्डिंगा बघा. मी मेट्रोमध्ये बसणार, ते मेट्रो बघा. या सगळ्या गोष्टी तुम्ही बघत राहा आणि आपण आपल्या विषयाबद्दलच बोलणार आहोत. म्हणजे विषय काय, ज्या कानाने ऐकतोय, ज्या डोळ्याने बघतोय, ज्या स्वतः गोष्टी अनुभवतोय त्याच्याबद्दलच मी बोलणार आहे. बाकी काही नाही. आज जी काय आहे ती एकदम सत्य परिस्थिती. आज माझ्या मैत्रिणी, ज्या माझे सबस्क्रायबर असतील, ज्या तरुण मुली जे माझे व्हिडिओ बघत असतील, त्यांनी मुंबई पण बघा. आणि मी काय जे गोष्टी सांगतोय त्या गोष्टींकडे पण थोडं लक्ष द्या. कारण की आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं आहे, ते कशासाठी केलं आहे याच्याबद्दलच मी बोलणार आहे. आज जी नांदेडची जी घटना घडली आहे, तुम्ही न्यूजमध्ये बघतातच ती घटना, बरोबर की नाही. आज बरेच जण म्हणजे यूट्यूबला पण ती व्हिडिओ वगैरे बनवून टाकतायत की मुलीने आपलं शेवटपर्यंत प्रेम निभवलं वगैरे, त्यांचं प्रेम वगैरे होतं. नंतर त्या मुलीने शपथ घेतली की मी आयुष्यभर म्हणजे मरेपर्यंत या मुलाचीच प्रेमिका बायको बनून राहणार आहे. या विषयाबद्दलच आपण बोलणारच आहोत आज. म्हणजे त्या त्या मुलीचं जेव्हा त्या मुलावरती प्रेम होतं, जेव्हा त्या मुलीच्या घरच्यांना समजलं, आईवडिलांना समजलं की आपल्या मुलीचा म्हणजे आंतरजातीय म्हणजे तो मुलगा जयभीम समाजाचा होता, जयभीम समाजाच्या मुलाबरोबर तिचं प्रेम आहे, म्हणून ते मुलीच्या वडिला पण म्हणजे नाही पटलं ते, आणि मुलीच्या भावाला पण नाही पटलं. म्हणजे पूर्ण घरच्यांचाच विरोध होता त्यांच्या प्रेमाबद्दल. म्हणून मुलीच्या वडिलाने पण आणि भावाने पण डायरेक्ट त्या मुलाला म्हणजे शेवटचाच रस्ता दाखवला डायरेक्ट. म्हणजे त्याला संपूर्णच टाकलं डायरेक्ट. म्हणजे प्रेमाचा शेवट त्यांनी एवढा भयंकर केला डायरेक्ट. आज काय झालं, त्या मुलाचं पण घर उद्ध्वस्त झालं आणि इकडे मुलीचं पण घर उद्ध्वस्त झालं. मुलीचं घर उद्ध्वस्त काय झालं, मुलगा पण जेलमध्ये जाऊन बसला तो, म्हणजे मुलीचा भाऊ पण जेलमध्ये आणि मुलीचा वडील पण जेलमध्ये. झालं की नाही. इकडे पण त्या एका आईचा एक मुलगा गेला आणि इकडे दोघं जण जेलमध्ये जाऊन बसले. आज जर मुलीचे आईवडील जर आज समजदार राहिले असते, ठीक आहे ना, तो जयभीम समाजाचा म्हणजे काय झालं, काय त्या जयभीम समाजाच्या मुलांनी काय प्रेम वगैरे करायचं नाही का, लग्न वगैरे त्यांनी करायचं नाही का, असंच लिहून ठेवलं आहे का कुठं. आज तो जयभीम समाजाचा मुलगा होता, काय चुकी फक्त त्या मुलाची होती का, चुकी तर मुलीची पण होती ना. मुलीने तिला तर माहितीच होतं ना की आज जयभीम समाजाचा आहे, पुढे जाऊन काय होणार आहे काय नाही. यात दोघांनी जर विचार केला असता तर बऱ्याच गोष्टी पुढे पण घडल्या असत्या, ठीक आहे. आज त्या मुलीच्या आईवडील जर आज समजदार राहिले असते, ते मुलीचा वडील भाऊ जर समजदार राहिले असते, त्या मुलीच्या घरी गेले असते, एक बैठक बसवली असती की आम्हाला हे काय मान्य नाही आहे, काय आम्हाला तुमच्या घरी म्हणजे मुलगी पाठवायची नाही आहे, किंवा या मुलाबरोबर आम्हाला लग्न करायचं नाही आहे. या गोष्टी समजूतदारपणे घेतल्या असते. किंवा जर मुलगीला जर वाटतच असेल की पप्पा मी याच्याबरोबर सुखी राहणार आहे, याच्याबरोबर संसार करणार आहे, तर लग्न करायला काहीच हरकत नव्हती ना. काही म्हणजे काहीच नाही. आज तो मुलगा पण जिवंत राहिला असता, बरोबर की नाही. त्या आईच्या समोर डोळ्यासमोर तो एक मुलगा जिवंत राहिला असता, आणि इकडे मुलीचे ते वडील पण भाऊ पण जेलमध्ये कशा राहिले असते, चांगले घरी राहिले असते, कामधंदे केले असते, सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहिल्या असताना. आता आंतरजातीय प्रेम करणं ही काय आता चूक म्हणजे आता एक नॉर्मलच गोष्टी झाली आहेत. आता बरेच जण आता प्रेम वगैरे करतायत ना, एवढं आहे आपल्याला, फक्त त्या गोष्टी दिसत नाही. फक्त प्रेम वगैरे करतायत, त्याच्यानंतर लग्न वगैरे होत आहेत, त्यांचे सक्सेस होत आहेत ना. असं नाही ना की सक्सेस नाही होत आहेत बाबा, बऱ्याच लोकांचे प्रेम पण सक्सेस झालेले आहेत ना. आज जेव्हा त्या मुलाला मारलं, आज जर तो घरातला जर कमावता एकुलता एक मुलगा असेल, झालं ना त्यांचं पण घर उद्ध्वस्त झालं ना. मग या मुलीच्या आईवडिलांनी काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजे होतं. एवढं टोकाचं पाऊल नको उचलायला पाहिजे होतं. आणि मला पण फक्त आजच्या तरुण मुलींना हेच म्हणायचं आहे मला, हे बघा, तुम्हाला जर प्रेम करायचं असेल ना,
तर घरच्यांना सांगूनच त्या मुलाबरोबर तुम्ही प्रेम करा. कारण की तुमच्या प्रेमामुळे एखाद्या मुलाचं जर आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर कशाला तुम्ही प्रेम वगैरे करतात. नका करू ना प्रेम. जर तुम्ही आईवडिलांच्या विरोधात जाऊन कशाला प्रेम वगैरे करतात, मग नकाच करू ना. का तुम्हाला जर हे बघा, तुम्हाला जर प्रेम करायचंच असेल ना, एकतर वडील जर घरामध्ये रागीट असेल ना, तर सगळ्या गोष्टी आईला सांगा की एखाद्या मुलावरती मी प्रेम करते आई, असं फलाना फलाना ज्या काही गोष्टी आहेत ते सांगून द्या. जर आईचं परमिशन असेल तर प्रेम करा, नाही परमिशन असेल तर खरोखर सांगतो विषय सोडून द्या तिथलं तिथं. कारण की आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. हे तुमचं जे वय असतं ना, 18 ते 25पर्यंत ज्या गोष्टी करायचं वय असतं ना, ते कुठेतरी करिअर घडवण्याचं वय असतं तुमचं. हे प्रेम वगैरे करण्याचं वय नसतं तुमचं. प्रेम कधी करायचं, जेव्हा तुम्ही कुठेतरी सेटल होणार. तुम्ही आज आईवडिलांच्या जीवावरती म्हणजे आईवडिलांच्या जीवावरती नाही राहणार, तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहणार, तेव्हा तुम्ही कुठेतरी प्रेम वगैरे या भानगडीमध्ये पडा. आता तुमचं वय नाही आहे, प्रेम वगैरे करायचं वय नाही आहे तुमचं. आज मी बऱ्याच ठिकाणी बघतोय, शाळेमध्ये कॉलेजमध्ये काही जण आज कॉलेज चुकून ते पोरं ते तिकडे ते मुंबईमध्ये जेव्हा मी बघतो ते मरीन ड्राईव्हला इकडे तिकडे फिरायला जातात. अरे आज तुमचं काही वय आहे का ते प्रेम करायचं. आईवडिलांनी तुम्हाला आज शाळेमध्ये कशासाठी टाकलं आहे की पुढे जाऊन काहीतरी आज मुलाने काहीतरी करायला पाहिजे, आपल्या मुलीने काहीतरी करायला पाहिजे, या करिअरच्या दृष्टीने तुम्हाला ते कॉलेजमध्ये स्कूलमध्ये पाठवतात. करा ना तुम्ही, कॉलेजमध्ये प्रेम करा, स्कूलमध्ये प्रेम करा, पण एवढं पण तिथं म्हणजे एवढं पण मध्ये खोलवर जाऊ नका त्या प्रेमामध्ये की तुम्ही करिअरलाच पाठी टाकणार. तुम्ही कधी विचार केला आहे की तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे काय करायचं आहे काय नाही, या गोष्टीचा तुम्ही कधी विचार केला आहे का. आईवडिलांचा कधी विचार केला आहे का की फक्त प्रेम करायचं आहे म्हणून करायचं आहे. म्हणून जर घरच्यांना या गोष्टी समजतात जेव्हा, आणि असं होतं मग सैराट पिक्चरसारखी अशी अवस्था होऊन जाते. आज जेव्हा ती नांदेडची न्यूज बघितली तर मला खूप वाईट वाटलं की नको, त्या मुलाला मारायला नको पाहिजे होतं. एक थोडंफार मारजोड केली असती, थोडंफार भांडण झालं असतं, तिथल्या तिथं मिटवलं असतं, ते परवडलं असतं. पण त्या मुलाला म्हणजे मारायला नको पाहिजे होतं. त्याची काय चुकी होती सांगा ना. त्याने काय दरोडा टाकला, काय केलं त्याने? फक्त काय एका मुलीवरती प्रेमच केलं ना फक्त, आणि ते फक्त आंतरजातीय प्रेम केलं फक्त, बस. त्याची एवढीच चुकी होती. त्याला थोडी माहिती आहे पुढे जाऊन या गोष्टी घडणार आहेत असं. मला पण कधी कधी वाटतं की ती मुलीची पण म्हणजे त्याच्यामध्ये चुकी आहे. तिने या सगळ्या गोष्टी घरच्यांना सांगून या सगळ्या गोष्टी मिटून द्यायला पाहिजे होत्या. नाही करायचं लग्न तर नको करू, प्रेम नाही करायचं तर नको करू, या सगळ्या गोष्टी म्हणजे तिने पण समजून घ्यायला पाहिजे होत्यात काही गोष्टी. ठीक आहे, मला सांगा, आता तिचं वय असेल 24-25 वय असेल तिचं. आता तिने ते परत बोलली, ते सिंदूर वगैरे भरून घेतले तिने डोक्यामध्ये, तिला म्हणजे आयुष्यभर त्याचीच बायको बनून ती शेवटपर्यंत राहणार आहे, ही तिने शपथ घेतली. त्या मुलगीने आता म्हणजे कशी शपथच घेतली की त्यांच्याच घरामध्ये राहणार आहे, त्या मुलाची म्हणजे प्रेमिका बायको बनूनच ते आयुष्यभर त्या घरामध्ये राहणार आहे. त्याच्यानंतर तिने सांगितलं आहे की माझ्या वडिलाला, माझ्या भावाला फाशी द्या तुम्ही, असं डायरेक्ट तिने सांगितलं आहे पूर्ण मीडियासमोर. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, झाला तो आता विषय वेगळा झाला तो. झाल्या त्या घटना, आता आपण काय करू शकत नाही त्या घटनांना, बरोबर की नाही. झाल्या त्या गोष्टी झाल्या त्या, आता खूपच वाईट झालं, पण तसं व्हायला नका पाहिजे होतं ते. म्हणजे त्या मुलाबरोबर जी घटना घडली आहे ना, तशा कुठल्याच मुलाबरोबर व्हायला नको. प्रत्येक मुलाला वाटतं की मी ज्या मुलीबरोबर प्रेम केलं आहे तिला आयुष्यभर आपली जोडीदार म्हणून तिला सुखी ठेवावं भाऊ, असं प्रत्येक मुलाला वाटतं. आणि प्रत्येक मुलीला वाटतं की हा मी याच्याबरोबर सुखी राहणार आहे. ठीक आहे, आता फक्त मला एवढंच म्हणायचं आहे, जे आपले आईवडील वगैरे आहेत, जे आज बरेच जण माझे व्हिडिओ बघतात, त्यांना फक्त मला एवढंच म्हणायचं आहे, आज आपला मुलगा काय करतोय, मुलगी काय करते, या गोष्टींकडे पण तुम्ही थोडंफार लक्ष द्या. आज खरोखर मुलींना म्हणजे मोबाईलची गरज आहे का? जर मुलगी 9वी-10वीला आहे तर तिला मोबाईलची गरज आहे का? या गोष्टींकडे पण लक्ष द्या. आज आपला मुलगा कुठे फिरायला जातो, या गोष्टींकडे पण तुम्ही लक्ष द्या. चला तर आपण भेटू.